थेट जाऊयात दिल्लीमध्ये संसदेच्या बाहेर आता विरोधकांच्या वतीने आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सोयाबीनच्या संदर्भातला जो मुद्दा लोकशाही मराठीने हाती घेतलेला होता त्या मुद्द्यावर आता विरोधकांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खरेदी केंद्राला महत्त्व न देणाऱ्या सरकारचा सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राला खरेदीवाढ देणाऱ्या सरकारचा सोयाबीनला खरेदीवाढ न देणाऱ्या कोई काम का नहीं। कर रहे थे क्या आपने देखा होगा कि सोयाबीन का जो हमीभाव केंद्र है जो कि नाफेड के माध्यम से चलाया जाता है उसकी समय सीमा केवल 4 फरवरी तक थी। वो बंद होने की वजह से बहुत सारे महाराष्ट्र के किसानों का सोयाबीन खरीदी होना बाकी है। उसकी समय सीमा बढ़ाई जाए ये हमारी मांग थी। हमने खुद शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए, लेकिन उसकी समय सीमा न बढ़ाई न जाने की वजह से बहुत सारे किसान उनकी सोयाबीन खरीदी होने की वजह से प्रतीक्षा में हैं और उसके अगेंस्ट केंद्र सरकार के इस निर्णय के अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे हैं। तर संसदेच्या बाहेर आता हे आंदोलन केले जात आहे। लोकशाही मराठीने जो मुद्दा उपस्थित केलेला होता शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी आता विरोधकांनी देखील लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेतली आहे आणि विरोधी खासदारांच्या वतीने आता दिल्लीच्या संसद भवनाच्या बाहेर परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर सोयाबीन खरेदीसाठी नाफेडच्या वतीने मुदतवाढ द्या अशी मागणी देखील आता विरोधी खासदारांनी केलेली आहे। त्यांच्या आंदोलनाची दृश्य देखील आपण पाहतोय। तर खासदार निलेश लंके स्वतः आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया। निलेश जी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। कारण लोकशाही मराठीने सोयाबीनचा मुद्दा उचलून धरलेला होता आणि विरोधी पक्षातील सगळे खासदार तुम्ही आता संसदेच्या बाहेर एकवटलेले आहात आणि नाफेडच्या संदर्भात ही मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली जाते। महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आमची प्रामाणिक मागणी आहे, शेतकऱ्यांचं जे पीक आहे सोयाबीन त्या पिकाला जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल आहे तोपर्यंत त्याला मुदतवाढ दिली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। कारण आज प्रत्येक खरेदी केंद्रावर बघितलं ट्रॅक्टरच्या पिकअपच्या गाड्यांच्या रांगा आज आपल्याला पाहायला मिळतात आणि जर त्या मुदतवाढ बंद केली तर शेतकरी हवालदिल होणार आहे ना। 11,000चा रेट 3-3.5 वगैरे आला येत असेल अगदी, तर या सरकारला कुठेतरी धारेवर धरण्याचं काम आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। अगदी निलेशजी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची देखील तुम्ही सगळे खासदार भेट घेणार आहात, कशा पद्धतीची मागणी आणि कसा प्रस्ताव त्यांच्या आता कृषी मंत्र्याच्या दालनातच बसलेले आता आंदोलन करून आम्ही आता कृषी मंत्र्याच्या दालनात। अगदी ठीक आहे निलेशजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी आता संसदेच्या बाहेर विरोधी खासदारांच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे। त्यांच्या आंदोलनाचे दृश्य देखील आपण पाहतोय। त्यापैकीच एक खासदार निलेश लंके आपल्यासोबत आता संवाद साधत होते। या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला ओमराजे नाईक निंबाळकर, निलेश लंके, खासदार सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड या देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठीने जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याच मुद्द्याला अनुसरून आता विरोधकांच्या वतीने आवाज उठवला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।